मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल फाटे आज तुमच्या समोर जो महाराष्ट्रातच नव्हे पुऱ्या भारतात गाजणारा जो विषय आहे तो विषय म्हणजे ईडी. ओके, ईडी म्हटलं की प्रत्येकाचं समजूनच घ्या काय होते, घामच फुटते, कुठं फुटते हे माहित नाही. एवढं बेकार काम चालू आहे सध्या ईडीचं. माहिती आहे सर तुम्हाला की जे नेते एकदम म्हणजे माझ्या रक्तात हा पक्ष आहे, माझ्या रक्तात तो पक्ष आहे असं म्हणणारे डिरेक्टली एकाएकी बदलून गेलेले आहेत. हा सर्व प्रकार ईडीचा आहे. ओके, पण ऍक्च्युअली ईडी बद्दल माहिती देणं हे नसतं, कारण की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नियमानुसार त्याच्याबद्दल माहिती देणं हे चुकीचं आहे. ओके, फक्त ईडी काय करते हे स्पर्धा परीक्षेच्या धोरणानुसार मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बाकी काही त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे. पण ईडी म्हटलं की समजूनच घ्या की आजकाल होतं काय म्हणजे अस्तित्वच विसरून जाते, एंडिंग ईडीनं संपून जाते आयुष्यातली, असं चालू आहे. चला, आतापर्यंत ईडी हा शब्द अनेक लोकांना माहिती नव्हता, पण आता हा लहानातल्या लहान पोरांना माहिती आहे. एवढा फरक झाला आहे ईडीचा, म्हणजे फारच जबरदस्त म्हटलं तरी चालते. ऍक्च्युअली सर्वांना ईडी हा शब्द माहित आहे, पण ईडीला खरं म्हटलं तर काय म्हटलं जात असते, अंमलबजावणी संचालनालय. ओके, अंमलबजावणी संचालनालय असं म्हटलं जात असते ईडीला. ऍक्च्युअली ही आर्थिक कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. आता आर्थिक कायद्याचा इथं बरोबर शब्द दिला जे पैशाच्या बाबतीत आहे, कारण की तुमचे घोटाळे असेल तर ते बाहेर आणि मग तुमच्यावर चौकशा चालू होतात ते म्हणजे ईडीच्या पैशाच्या बाबतीतच. ओके, हे एजन्सीज आहे किंवा संस्था सुद्धा म्हणू शकता तुम्ही आर्थिक कायद्याची. ओके, आर्थिक गुन्हेगारीसाठी ही लढा देणारी संस्था आहे. ओके, आर्थिक ज्यांनी आता एवढे मोठे घोटाळे आहेत म्हणजे महाराष्ट्रातील बरोबर तुझे फॅक्टर घोटाळा, त्यानंतर जलसिंचन घोटाळा, अनेक घोटाळे आहेत. ओके, तर ह्या जे घोटाळे आहेत या घोटाळ्यासाठी लढा देणारी ही संस्था म्हणजे त्यांच्यावर कार्यवाही करणारी एक गुप्तचर संस्था आहे. कशी आहे? गुप्तचर संस्था आहे. म्हणजे जे कार्यक्रम संचालित करून लोकांना सांगणे म्हणजे एवढं माहिती नाही होऊ देणे हे त्या संस्थेचं कार्य असते. खऱ्या प्रमाणात महसूल विभाग येतो, अर्थ मंत्रालय, भारत सरकारचा एक भाग, यामध्ये हिचं कार्य चालते. ईडीचे एक स्वतःचे संवर्ग आहे म्हणजे स्वतःचा एक भाग आहे ईडी. ओके, आणि वेगवेगळ्या याच्यातून अधिकारी येत असतात. ओके, ठीक आहे. त्यानंतर सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी ही ईडी कॅडरसाठी नियुक्त केले जातात. बघा, सहाय्यक अंमलबजावणीचे जे अधिकारी असतात म्हणजे ईडी मध्ये जे निवडले जातात म्हणजे काही इन्कम टॅक्स मधून असे. ऍक्च्युअली ह्या ईडीचे जे संचालक काय म्हणतात, संचालक किंवा चीफ, ओके, संजय कुमार मिश्रा. कोण? संजय कुमार मिश्रा. हे स्वतः माजी आयकर आयुक्त आहेत. कोण आहेत? माजी आयकर आयुक्त आहे. हे चीफ आणि संचालक आहेत ईडीचे. हे संजय कुमार मिश्रा इथे दिलेलंच आहे. ओके, शक्यतो आयकरचा भाग फार मोठ्या प्रमाणात येतो इथं. ओके, आता बघा, हे अधिकारी फक्त विभागीय कर्मचारी असतात. काय असतात हे अधिकारी? जे निवडलेले असतात ते विभागातून आलेले असतात. म्हणजे डिपार्टमेंट असेल तुमचं, त्या डिपार्टमेंट महसूल खात्यातला असेल किंवा इन्कम टॅक्स खात्यातला असेल तर तो काय व्यक्ती उचलला जात असतो. हे विभागीय अधिकारी असतात. ऍक्च्युअली आता ईडी झालं कसं, पहिले ईडी नव्हतं आपलं परदेशी विनिमय नियमन. काय? परदेशी विनिमय नियमन हा 1947 अन्वय. बघा, तेव्हा 19 म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाची गोष्ट आहे, परदेशी विनिमय नियमन. मग यासाठी एक आर्थिक कार्य विभागात 1956 मध्ये या संचालनाची काय उत्पत्ती झाली. काय झाली होती? या संचालनाची उत्पत्ती झाली. आता बघा काय झालं होतं, 47 मध्ये तो आपला काय होता, परदेशी विनिमय नियमन. मग आर्थिक कार्य विभागात 1956 या संचालनाची नियुक्ती झाली. आता कोणतं संचालन होतं? ईडी. पण ऍक्च्युअली काय झालं, 1957 मध्ये याचं नाव 56 ला तयार झालं होतं आणि 57 मध्ये याचं नाव बदललं आणि या युनिटचं नाव बनवलं होतं अंमलबजावणी संचालनालय. म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू शकता? ईडी. काय म्हणू शकता त्याला? ईडी हे नाव बनवण्यात आलं त्याचं. आता याचे चीफ आहे संजय कुमार मिश्रा. कोण आहे? संजय कुमार मिश्रा. यांचा उद्देश असते, आता संजय कुमार मिश्रा पाहिजे, सॉरी उद्देश पण घेऊ आपण. त्या आयकर माजी आयकर आयुक्त आहेत. ओके, बघा आता ईडीचं मुख्यालय विचारलं तर तुम्हाला दिल्ली दिसेल. काय दिसेल? ईडीचं मुख्यालय कुठं आहे? ते दिल्ली. ओके, दिल्ली. त्यानंतर याचा उद्देश काय असते? भारत सरकारच्या 2 प्रमुख कायद्याची अंमलबजावणी करणे. उद्देश काय आहे याचा? भारत सरकारच्या 2 प्रमुख कायद्यांची काय करणे, कायद्यांची अंमलबजावणी करणे. यामध्ये परकीय विनिमय कायदा अधिनियम 1999 चा आहे. पहिला कोणता? परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम 1999. त्यानंतर बघा, अवैध मृदा रूपांतरण प्रतिबंध 2002. हे 2 कार्य खेळत असतात. त्यात ऍक्च्युअली पण
याची माहिती सोशल मीडियावर जे काही आहे जास्त पुरवणं चुकीचं आहे असं भारत सरकारचा नियम आहे आणि याच्या नियमाच्या विरुद्ध जाता येत नसतं, म्हणून तुम्हाला बरीचशी माहिती भेटायची आहे. ओके, आता बघा आता ईडीचं कसं असतं. ईडीचे मुख्यालय नवी दिल्ली इथे आहे, पण ईडी एवढ्या क्षेत्रात नाही आहे. तर कसं आहे, क्षेत्रीय कार्यालय सुद्धा तिथे असतात, कारण की नवी दिल्लीतून सर्व काम झालं तर मग आपल्या अमरावतीत कोणी आपल्या अमरावतीत एखाद्या नेत्यावर कोणत्या एखाद्या बिझनेसमॅनवर ईडी लागली गेली तर मग कसं आहे एकदम काही ना ते इच्छे लोकांना माहिती आहे. जसं पहा मुंबई, कलकत्ता, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, बंगळुरू, लखनौ, कोची, त्यानंतर हैदराबाद इथं काय आहे त्याचे क्षेत्रीय कार्यालय आहे. ओके, आणि त्यानंतर उपक्षेत्रीय कार्यालय. आता कसं सब डिव्हिजन प्रत्येकाला असतं. ओके, नाही उपक्षेत्रीय कार्यालय इंदोर, आग्रा, श्रीनगर, जयपूर, वाराणसी, कलिकत आणि गुवाहाटी, पणजी असे उपक्षेत्रीय कार्यालय सुद्धा आहे. ऍक्च्युअली ईडीची स्थापना असा प्रश्न कधी आला तुम्हाला, काय झाला ईडीची स्थापना तर 1956 असं मारायचे. काय ईडीची स्थापना पाहिजे आपल्या क्वेश्चन मध्ये आला, तसं आपण पेपर मध्ये तर स्थापना 1956 काय 1956 अशी मारायची. 1 मे 1956 म्हणजे जो काल आपला कामगार दिवस होता त्या संबंधित तुम्हाला मी तर उद्या व्हिडिओ टाकणार जो कामगार दिवसावर, पण 1 मे 1956 ईडीची स्थापना आहे. ओके, आता आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणी आणि परकीय चलन कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी करते. बघा आर्थिक गुन्हा असेल काय झाला आपला आर्थिक गुन्हा असेल आणि परकीय चलन कायद्याचा उल्लंघन होत असेल तुम्ही तर यासाठी ही चौकशी करते. आता अकरावाले ईडी म्हणजे काय असा महत्वाचा प्रश्न पडतो सर्वांना. ईडी म्हणजे नेमकं काय. आता ईडी म्हणजे काय असते म्हणजे तुम्हाला पहा ईडी म्हणजे मराठीत म्हणायचं झालं अंमलबजावणी संचालनालय असं म्हणतो. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असलेली तपास संस्था आहे. पहिला प्रश्न कसा आहे ईडी म्हणजे काय तर भारत सरकारच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असणारी तपास संस्था. पहा काय म्हटलं मी इथे मी लिहितो थोडंसं. भारत सरकारच्या काय भारत सरकारच्या महसूल विभाग कोणता विभाग महसूल विभाग अंतर्गत तपास करणारी संस्था काय अंतर्गत तपास करणारी संस्था म्हणजे काय झाली ईडी. तर मित्रांनो याच्यावर अनेक क्वेश्चन खेळू शकतात. ते क्वेश्चन तुम्ही बरोबर काढून घ्यावे आणि त्यानुसार जास्त क्वेश्चन खेळतील नाही कारण की हे गुप्त एक संघटना आहे गुप्तचर संघटना आहे. मी इथेच तुम्हाला सांगितलं त्याच्यात मोजके जे क्वेश्चन असतात त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं. ओके, काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता.